संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी करते कुल्फी। कुल्फी करण्यासाठी मी घेतलंय अर्धा लिटर दूध, ते गरम करायला ठेवलं। त्याच्यासाठी लागणारं साहित्य, त्याच्यासाठी थोडंसं केसर घेतलं मी, 7-8 बदाम भिजून घेतले, 7-8 काजू बी भिजवले, 2 चम्मच कस्टर्ड पावडर घेतली, 3 चम्मच साखर घेतली। आधी आपण दूध गरम करायला ठेवलं, त्याला 10-15 मिनिटं उकळी येऊ देऊ छान। दूध गरम होते तोपर्यंत आपण बदामचे साल्टे काढायचे। बदाम आपल्याला मिक्सरमधून बदाम काजू फिरून कुल्फीत टाकायचं। काजू आणि बदाम आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून। छान बारीक झालं बघा। केसर आपण 2 मिनिटं दुधामध्ये भिजवायचं। थोडंसं कस्टर्ड पावडर मध्ये पाणी टाकून आपण एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे दुधात त्याच्या गाठी नाही होती। दुधाला छान उकळी फुटली, त्याच्यात हे काजू बदामचे हे टाकून द्यायचं बारीक केलेलं। त्याच्यात आपलं केसर पण टाकायचं, साखर बी टाकून घ्यायची। त्याच्यात आपलं एक कस्टर्ड पावडर पण टाकून घ्यायचं, पातळ करून घेतलं पाण्यामध्ये। आता याला छान एकसारखं 20 मिनिटं आटू द्यायचं, घट्टपणा येईपर्यंत। हे बघा कुल्फीसाठी हे तयार झालं छान। इतकंच याला घट होऊ द्यायचं। आता याला आपण गॅस बंद करून 10 मिनिटं थंड करायचं। कप कुल्फी करणार आहोत आपण, त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊ मिश्रण। आता थोडेसे काजू बदाम टाकून घ्यायचे वरतून, आणि आपलं थोडंसं केसर। आता हे 7-8 घंटे छान फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं कुल्फी सेट व्हायला। याच्यावर झाकण ठेवून 7-8 घंटे। ही बघा आपली कुल्फी झाली तयार, छान झाली मस्त। लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा।